आज ज्यावेळी आपण 2024 मध्ये आहोत त्यावेळी डिप्रेशन किंवा मानसिक आरोग्य हे शब्द आपल्याला सारखे कुठे ना कुठेतरी ऐकायला मिळतात आणि हे डिप्रेशनचं प्रमाण आपल्या पूर्ण समाजामध्येच बऱ्याचशा प्रमाणात वाढले। त्याची कारणंही बरीचशी आहेत। मग ह्या डिप्रेशनचा हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो का, तर नक्कीच होतो। ज्या लोकांना डिप्रेशननी ग्रासलेलं आहे किंवा ज्या लोकांचं डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांमध्ये जवळजवळ 35 ते 40% हृदयरोग होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। हे का, तर ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीची सतत चिंता करतो, एखाद्या गोष्टीची सतत काळजी करतो किंवा आपण डिप्रेशनमध्ये असतो तर काय होतं नक्की, तर आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे बॅड हार्मोन ज्याला आपण असं म्हणतो, TNF अल्फा, एंडोटॉक्सिन 1 आणि एंडोटॉक्सिन 3 असे 3 हार्मोन्स सिक्रेट होतात। आणि हे जे 3 हार्मोन्स आहेत हे तिन्ही हार्मोन्स आपल्या शरीरामधल्या प्रत्येक रक्तवाहिनीला आकुंचित करतात। म्हणजे ती हृदयाची रक्तवाहिनी असू दे, ती ब्रेनची किंवा मेंदूची रक्तवाहिनी असेल किंवा शरीरातली कुठली रक्तवाहिनी असू दे, हे हार्मोन्स त्याला आकुंचित करतात, त्याला ते छोटं करतात आणि त्याच्यामुळं हृदयविकार होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं। डिप्रेशनमुळं अथेरोस्क्लेरोसिस व्हायचं प्रमाण जास्त होतं आणि अथेरोस्क्लेरोटिक आर्टरीमुळं शरीराच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं हृदयविकार वाढण्याचं प्रमाण हे जवळजवळ 30 ते 40% आहे। आणि डिप्रेशन आणि हृदयविकार यांचा फार मोठा संबंध आहे आणि यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा डिप्रेशनमधून बाहेर निघण्याचे जे काही मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांना अवलंबूनच आपण याच्यातून बाहेर पडू शकतो।